साधारणतः टीबी म्हटलं की आपल्या डोक्यात येतं खोकला, कफमध्ये रक्त पडणं, फुफ्फुसाचं इन्फेक्शन. पण मी जर म्हटलं की खोकला नसूनही टीबी असू शकतो किंवा लंग्स नॉर्मल असूनही टीबी असू शकतो, तर बऱ्याच पेशंट्सला आणि त्यांच्या नातेवाईकांना आश्चर्य वाटतं. तर ही भानगड आहे तरी काय नक्की? हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर पीयूष अशोक चौधरी and I welcome you all to the first video during TB अवेअरनेस सिरीज. आणि या व्हिडिओमध्ये आपण डिटेल चर्चा करणार आहोत की टीबी नक्की आजकाल असतो कसा, तो कुठल्या कुठल्या अवयवांना होऊ शकतो आणि लंग्स सोडून इतर अवयवांना टीबी मुळात होतो कसा, हे डिटेलमध्ये माहीत असणं हे आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाचं आहे. सो मुळात टीबी म्हणजे फक्त फुफ्फुसाचं इन्फेक्शन असतं का? तर आन्सर इज नो. टीबी जरी एअरबॉर्न असेल आणि एअरबॉर्न असल्या कारणाने प्रायमरी इन्फेक्शन हे फुफ्फुसांना होत असेल, तरी फुफ्फुसांव्यतिरिक्त म्हणजे लंग्स व्यतिरिक्त इतर अनेक अवयवांचं टीबी होणं शक्य आहे. आणि मग त्या अवयवांमध्ये मेंदूपासनं तर हृदयाचं कवर, पोटाचा टीबी, लिव्हर, स्प्लीन, बोन्स, स्पाईन, लिम्फ नोडच्या ग्लँड्स ज्या मानेमध्ये, काखेत, इंग्वायनल रिजनमध्ये अशा अनेक भागात असतात, अशा तुम्ही म्हणाल त्या अवयवांचा टीबी असणं शक्य आहे. म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी थायरॉइड, टेस्टीज, पॅनक्रियाज अशासारख्या अवयवांच्या टीबीचे पेशंट देखील मी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बघितले आहेत. ऑल्दो त्या अवयवांची टीबी रेअर असतात, पण थोडक्यात सांगायचं तर फुफ्फुसाचं इन्फेक्शन नसूनही एखाद्या व्यक्तीला टीबी असू शकतो. आणि मग साहजिकच या पेशंट्सना फुफ्फुसात इन्फेक्शन नसल्या कारणाने खोकला असेलच असं नाही. इनफॅक्ट त्यांना इतर बरेचसे सिम्पटम त्या अवयवासंबंधितले असण्याची शक्यता असते. मग आता अशा पेशंटच्या डोक्यात एक प्रश्न साहजिक आहे की जर मला लंग्समध्ये काहीच नाही आहे आणि टीबी एअरबॉर्न आहे तुम्ही म्हणताय, तर मुळात टीबी झाला कसा? तर इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टीबी हे एअरबॉर्न इन्फेक्शन असलं आणि श्वासाद्वारे होत असेल तरी जंतू शरीरात गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला टीबी होत नाही. सो साधारणतः आपल्या कळत किंवा नकळत कुठेही फुफ्फुसाचा टीबी असणाऱ्या पेशंट्सच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आल्याने किंवा तशा हवेत ज्यात ते जंतू मिक्स झालेत अशा हवेच्या संपर्कात आल्याने या जंतूंचा संसर्ग आपल्या शरीरामध्ये होतो. त्यावेळी जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल तर जनरली फुफ्फुसाचा टीबी त्यावेळी होत नाही आणि आपली इम्युनिटी त्या जंतूंना ट्रॅप करून लेटंट फेजमध्ये दाबून ठेवते. म्हणजे जंतू इनॅक्टिव्ह, डॉर्मंट किंवा सुप्तावस्थेमध्ये लपून बसतात आणि हे टिपिकली होतं आपल्या लिम्फ नोडच्या ग्लँड्समध्ये. या उलट ज्या पेशंट्समध्ये इन्फेक्शन झाल्याच्या काळात इम्युनिटी नीट नसेल, आहार व्यवस्थित नसेल, काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम असेल, त्यांना लगेच काही दिवस ते काही आठवड्यात फुफ्फुसाचा टीबी होऊन टिपिकल खोकला येणं, कफमध्ये रक्त पडणं, ताप येणं जो जनरली संध्याकाळी असतो, वजन कमी होणं, भूक न लागणं, रात्रीचा घाम येणं अशा टाईपचे लक्षणं दिसू शकतात. आता जो पहिला गट होता ज्यामध्ये जंतू लेटंट फेजमध्ये होते, त्यांच्यात पुढे काय होतं? तर जनरली अशा पेशंट्समध्ये हे जंतू अनेक महिने किंवा वर्ष देखील लेटंट फेजमध्ये राहू शकतात आणि मग भविष्यात एक्सेसिव्ह स्ट्रेस, अनकंट्रोल्ड डायबिटीज, HIV सारखे काही प्रतिकारशक्ती कमी करणारे आजार किंवा कॅन्सर, ऑर्गन ट्रान्सप्लांट्स, काही संधिवात, आमवात अशा आजारांची ट्रीटमेंट किंवा इतर कुठल्याही कारणाने जर त्यांच्या इम्युनिटीमध्ये डिप आला आणि ते जंतू आपल्या इम्युनिटीच्या दबावातनं एस्केप झालेत, तर शरीरात वेगवेगळ्या भागांना रक्ताद्वारे स्प्रेड होऊन ते कुठल्याही भागामध्ये ॲक्टिव्ह होऊन टीबीचे ॲक्टिव्ह इन्फेक्शन करू शकतात. मग आता रक्ताद्वारे जात असल्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत कुठल्याही अवयवाला पोचून तिथला टीबी होणं हे शक्य असतं. तर आता या पेशंट्समध्ये एक विशिष्ट गोष्ट ही असते की जे टिपिकल पल्मनरी टीबी म्हणजे फुफ्फुसाच्या टीबीचे जे पेशंट असतात त्यांच्यासारखे हे पेशंट खूप असं वेट लॉस झालेले, खूपच एक्झॉस्टेड, अगदी बारीक आणि खूप आजारी वाटणारे असे बऱ्याचदा नसतात. आणि हे तुमच्या आमच्यासोबत जस्ट रुटीनली कुठल्याही हेल्दी व्यक्तीप्रमाणे दिसणारे पेशंट्स असू शकतात, पण त्यांच्या शरीरात काही इतर घटकांमुळे इम्युनिटीवर इम्पॅक्ट झाल्याने त्यांना टीबीचा आजार झालेला असतो. त्याचसोबत त्यांचे लक्षणं खूप नॉन स्पेसिफिक असतात. विशेषतः खोकला वगैरे सारखे लक्षणं नसल्याने तो मुळात टीबी असेल यांची शंकाच या पेशंट्समध्ये खूप उशिराने येत असते.
सो थोडक्यात सांगायचं तर टीबीचे जे आपण कॉन्स्टिट्युशनल सिम्पटम्स म्हणतो, म्हणजे संध्याकाळचा ताप येणे, जो नंतर शेवटी काही आठवड्यानंतर दिवसा कधीही येऊ शकतो आणि हायग्रेड तापही टीबीत शक्य असतो. पण जनरली लो ग्रेड इव्हनिंग राईज ऑफ टेम्परेचर हा टिपिकल टीबीच्या तापाचा पॅटर्न असतो. आणि असा ताप जेव्हा 2 आठवड्यापेक्षा जास्त आहे किंवा त्यासोबत भूक न लागणे, वजन कमी होणे, नाईट स्वेट सारखे सिम्पटम्स आहेत, तेव्हा आपल्याला टीबी सस्पेक्ट करावा लागतो. पण या सिम्पटम्स व्यतिरिक्त इतर जे लक्षणं असतात ते एंटायरली कुठल्या अवयवाचा टीबी त्यावेळी आहे त्यावर अवलंबून असतात. म्हणजे मेंदूचा टीबी ज्याला असेल त्याला सारखं डोकं दुखणं किंवा तो जास्त प्रमाणात वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होऊन पॅरालिसिसचा अटॅक येणं, फिट्स येणं किंवा डोकं दुखून उलटी होणं, लाईटचा त्रास होणं अशी लक्षणं असू शकतात. पोटाच्या टीबीला फक्त पोट दुखतंय किंवा बॉल मुवमेंट्समध्ये ऑल्टरेशन झालेले आहेत इतकेच लक्षणं असू शकतात. त्या व्यतिरिक्त हाडाचा किंवा मणक्याचा टीबी असेल तर ज्या ठिकाणी टीबी आहे त्या ठिकाणची सूज येणं, तिथे दुखणं किंवा तिथे पस बनून तिथे आतून खूप मोठं स्वेलिंग डेव्हलप होणं अशा टाईपची लक्षणं आपल्याला दिसू शकतात. त्याचबरोबर जर मानेच्या, काखेच्या किंवा इंग्वायनल रिजनमधल्या, पोटातल्या कुठल्या लिम्फ नोडच्या ग्लँड्सचा टीबी असेल तर त्यामध्ये तर बऱ्याच वेळी फक्त त्या ग्लँडला सूज येणे या व्यतिरिक्त दुसरं काहीही लक्षण दिसत नाही. आणि या सगळ्या ॲम्बिग्युअस अशा लक्षणांमुळे या पेशंट्समध्ये बऱ्याचदा मेन चॅलेंजेस असतं की टीबी असेल ही शंकाच खूप उशिरा घेतली जाते. आणि म्हणूनच हे असं काहीतरी शक्य आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग जर शंका आली तर त्याचं निदान कसं करायचं? तर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम टीबीच्या डायग्नोसिसमधला हा आहे की त्यावर कुठलीही ब्लड टेस्ट उपलब्ध नाही ज्यातनं टीबीचा डायग्नोसिस हा कन्फर्म केला जाऊ शकतो किंवा टीबी नाही आहे हे कन्फर्म केलं जाऊ शकतं. सो त्याकरता परत फुफ्फुसाचा टीबी आणि फुफ्फुसाचा सोडून इतर अवयवांचा टीबी याच्या डायग्नोसिसमध्ये फार फरक असतो. कारण लंग्सचे टीबी असलेल्या पेशंटमध्ये कफची तपासणी करून बेसिक काही टेस्टमध्ये आपल्याला टीबी आहे हे लगेच कळू शकतं. पण जेव्हा इतर अवयवांचा टीबी असतो आणि ब्लड टेस्टमधनंही टीबी कळणार नाही आहे तेव्हा त्या अवयवा रिलेटेड सॅम्पल्स घेऊनच त्यामध्ये टीबीच्या तपासण्या योग्य प्रकारे केल्या तर ते जंतू शोधून टीबी आहे हे कन्फर्म केलं जाऊ शकतं. अशा प्रकारचे सॅम्पलिंग चॅलेंजेस असल्याने डायग्नोसिस बऱ्याच वेळी उशिरा होत असतो. टीबीच्या डायग्नोसिसमध्ये आजकाल काय बदल झाला आहे आणि कुठल्या कुठल्या नवीन टेस्ट उपलब्ध आहेत आणि कोणत्या टेस्टमुळे आपण मिसगाईड होऊ शकतो याबद्दल आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणारच आहोत. सो आता वळूया ट्रीटमेंटमध्ये काय प्रॉब्लेम येतो त्याकडे. तर साधारणतः लंग्सच्या आणि लंग्स बाहेरच्या अशा कुठल्याही अवयवांच्या टीबीच्या ट्रीटमेंटमध्ये औषधं मोरलेस सेम असतात. त्यामध्ये फक्त रेझिस्टन्स आहे की नाही आहे त्यानुसार औषधांचा चॉईस हा बदलत असतो. आणि काही पेशंट्समध्ये लिव्हरचे, किडनीचे प्रॉब्लेम जर सोबत असतील तर त्यानुसार औषधांचा डोस ॲडजस्टमेंट करणं हे गरजेचं असतं. पण एक महत्त्वाचा फरक हा आहे की जेव्हा टीबी बोन, स्पाईन किंवा मेंदूसारख्या ठिकाणी असतो की जिथे लंग्स इतक्या योग्य प्रमाणामध्ये रक्तातनं अँटीबायोटिक पोचू शकत नाहीत तशा ठिकाणी टीबीचे जंतू क्लिअर होण्याकरता वेळ जास्त लागत असतो. आणि त्यामुळे नॉर्मली 6 महिन्यात संपणारी ट्रीटमेंट अशा पेशंट्समध्ये बऱ्याच वेळी 9 ते 12 महिन्यापर्यंत द्यावी लागते. हा एक महत्त्वाचा फरक असतो. त्याचसोबत जसं फुफ्फुसाच्या टीबीच्या पेशंटमध्ये एक्सरे करून कफ बंद झाला का ते बघून किंवा कफमध्ये जंतू आता नष्ट झालेत का ते तपासून सहजपणे आपल्याला बघता येतं की टीबी बरा होतोय का. त्या उलट इतर अवयवांच्या टीबीमध्ये टीबीची लक्षणं इम्प्रूव्ह होत आहेत का हे दिसण्यासाठी कालावधी हा जास्त लागतो. आणि बऱ्याच वेळी MRI सारख्या टेस्ट, CT स्कॅन सारख्या टेस्ट, सोनोग्राफी हे वारंवार करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे डायग्नोसिसप्रमाणेच ट्रीटमेंटमध्ये देखील या एक्स्ट्रापल्मोनरी टीबीमध्ये बरेचसे चॅलेंजेस असतात. ही गोष्ट एक्स्ट्रापल्मोनरी टीबीमध्ये ही आहे की लंग्सच्या टीबीप्रमाणे हा टीबी जनरली इतरांना कंटेजियस किंवा संसर्गजन्य नसतो. पण महत्त्वाचा मुद्दा इथे हा आहे की प्रत्येक टीबी पेशंट मग कुठल्याही अवयवाचा टीबी असो त्याचं किमान छातीचा एक्सरे आणि त्यामध्ये काही डाऊटफुल असल्यास CT स्कॅन आणि त्यासोबतच कफची तपासणी हे करून लंग्सचा टीबी आहे का नाही हे खात्री करणं अतिशय गरजेचं आहे. कारण का ओव्हरऑल कम्युनिटीच्या दृष्टीने, पब्लिक हेल्थच्या दृष्टीने फुफ्फुसाचा टीबी असणारा पेशंट तो असतो ज्याला आयसोलेशनची ॲटलिस्ट ट्रीटमेंटच्या इनिशियल पार्टमध्ये गरज असते जेणेकरून कॉन्टॅक्टमध्ये येणाऱ्या इतरांना स्प्रेड होणार नाही. पण ही सेम गोष्ट जर लंगचा टीबी नसेल तर एक्स्ट्रा पल्मनरी टीबीमध्ये तितकीशी महत्त्वाची नसते. पण एक्स्ट्रा पल्मनरी टीबीमध्ये महत्त्वाचा भाग हा असतो की पोटेन्शियली मेंदूसारखे, मणक्यासारखे, हार्टसारखे अवयव इन्व्हॉल्व असल्या कारणाने
त्या पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशनची रिस्क आणि त्या पर्टिक्युलर पेशंटला लॉंग टर्म सिक्वेले त्याची राहण्याची रिस्क ही खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून मित्रांनो, टीबी हा जसा कोणालाही हवेतनं संसर्ग होऊ शकतो, त्याचप्रमाणे रिलेटिव्हली हेल्दी लुकिंग इंडिव्हिज्युअल्समध्ये लंग्स सोडून इतर अवयवांचाही टीबी असणं हे शक्य आहे, याची माहिती ठेवा. आणि काय लक्षणं असतील तर टीबी असू शकतो या गोष्टीची जाणीव ठेवूया, म्हणजे जेणेकरून आपण टीबीला वेळेत डिटेक्ट करून ट्रीट करू शकू आणि त्याला संपवू शकू. सो एंड स्टिग्मा, बी टीबी अवेअर अँड एंड टीबी. स्टे इन्फॉर्म्ड टू स्टे हेल्दी.